बनवूया. ठीक आहे. या 9 पर्यंत सर्व स्टेप्स आपण पाहूयात. पहा, असा हा चौकोनी स्क्वेअर आकाराचा कागद आहे. आता या कागदामध्ये आपल्याला फर्स्ट स्टेप पहा, मधोमध घडी घालायची आहे आणि अशी रेघ तयार करायची आहे. तर पहा, मधोमध घडी घालताना या साईडचा अँगल म्हणजेच कोन आणि या बाजूचा हा कोन, असे कोन एकावर एक ठेवून मधोमध घडी घालायची आहे. ठीक आहे. आणि त्यानंतर हा कागद उघडला की पहा, मध्ये ही अशी रेष तयार होते. पुढे पहा, कागद असा धरून त्याचे या साईडचे कोपरे अशा प्रकारे दुमडायचे आहे. ही जी मधोमध लाईन आली आहे, इथे आपण पेन्सिलने रेष मारूया आणि मग या मधोमधच्या रेषेवर हे 2 कोपरे पहा, अशा प्रकारे कोपरे आपल्याला दुमडायचे आहेत, घडी घालायची आहे. त्यानंतर हे चित्र असे दिसेल. पुढे चौथ्या क्रमांकाची स्टेप येण्यासाठी आपल्याला या बाजूची ही साईड दुमडायची आहे. त्यासाठी आपल्याला पहा, अशा प्रकारे ही बाजू आणि हा कोन, खालील हा कोन असा या बरोबर खालच्या रेषेवर घेऊन घडी घालायची आहे. पहा, अशा प्रकारे. ठीक आहे. हा कोन जसा इकडच्या साईडचा घेतला त्याच प्रकारे या साईडचा हा कोन या पट्टीवर घेऊन एकावर एक ठेवून अशा प्रकारे घडी घालायची आहे. म्हणजे हे चित्र असे दिसेल. ठीक आहे. 4 क्रमांकाची स्टेप पूर्ण झाली. त्यानंतर 5 नंबर पहा, काय दिसत आहे 5 नंबरमध्ये. तर इथे ही जी रेष दिसत आहे, ही रेष आपल्याला 5 नंबरमध्ये दुमडायची आहे, घडी घालायची आहे. आपण इथे ही घडी घालून घेऊया. पहा, अशा प्रकारे विमान उलटे करून ही घडी घालून घ्या आणि मग ही घडी परत उघडल्यानंतर इथे रेष येते, त्या रेषेवर आपण पेन्सिलने किंवा पेनाने टिपके किंवा रेघ आखून घेऊ, म्हणजे आपल्याला कळण्यास मदत होईल. पुढे पहा, 4थी स्टेप झाली, 5वी स्टेप झाली. त्यानंतर 6 क्रमांकाला आपण आत्ता ज्या प्रकारे दुमडले तसे दुमडून कागद ठेवा. म्हणजे पहा, असे विमान तयार करण्यासाठी कागद असा धरा, मग हा उलटा पकडा आणि ही बाजू या बाजूवर अशा प्रकारे एकावर एक घडी घालून अशी रेष घडी घालून विमान असे ठेवून द्या. पहा, अगदी 6 नंबर सारखे दिसत आहे. पुढे 7 क्रमांक. 7 क्रमांक येण्यासाठी आपल्याला काय करायचे आहे, तर ही स्टेप, ही घडी झाल्यानंतर 7 क्रमांक मध्ये आपल्याला पहा, ही जी वरची बाजू आहे ती इथून या रेषेवर घेऊन
अशी बारीक घडी घालायची आहे. पहा, ठीक आहे. आणि अशाच प्रकारे परत ही बाजू उलटी करून हे पानसुद्धा अशा प्रकारे वरती दुमडायचा आहे या बाजूवर. ठीक आहे. तर मग 7 क्रमांकाचे आपले हे स्टेप पूर्ण झाली आहे. त्यानंतर 8 क्रमांक दिसण्यासाठी हे विमान ही स्टेप अशी ठेवली की पहा 8 क्रमांक दिसत आहे, सारखाच आहे. 8 नंबरची स्टेप पूर्ण झाली. त्यानंतर शेवटी आहे 9वी स्टेप म्हणजे शेवट विमान. तर 9व्या स्टेपमध्ये हेच 8 नंबरचे विमान आपण अशा प्रकारे फिरवले, सरळ केले की हे तयार झाले. 9 नंबरची स्टेप म्हणजेच आपले विमान. पहा, अगदी सारखेच आहे, हो की नाही? तर अशा प्रकारे आपले कागदी विमान बनवून झाले आहे. तुम्ही सुद्धा एक रंगीत कागद किंवा एखादा रंगीत पेपर घेऊन अशा प्रकारे विमान बनवा. हे झाले कागदी विमान. पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.